मराठी रंगभूमी दिनानिमित्त शाहू महाराज नाट्य मंदिरात नाट्यप्रेमींनी केलं नटराज पूजन। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहीर। 80 एकरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं धुळ्यात आयोजन। बैठकीपूर्वी आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती। धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर। 31 पैकी 25 जागांवर भाजपचे वर्चस्व। मराठी रंगभूमी दिनानिमित्त धुळे शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात अखिल भारतीय नाट्य परिषद व नाट्यप्रेमी तसेच कलावंतांनी 5 नोव्हेंबर रोजी नटराज पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। तुझेच नाटक नटविन नटेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर। चितांग या अहिराणी चित्रपटाचे दिग्दर्शक फैज अहमद धुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजन करण्यात आलं। या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषद धुळे शाखा अध्यक्ष सुनील नेरकर, रवींद्र भावसार, पत्रकार अनिल चव्हाण, सचिन बागुल, लोकेश चौधरी, राजू बिराडे, सुजय भालेराव, राहुल मंगळे, ऋषभ अहिरे, नमिता देशपांडे, चेतन उपाध्याय, स्वराज सावंत, कल्पेश नेरकर, जयेश देसले, गौरव मतकर नटवी नटेश्वर। तुझेच नाटक नटविन नटेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर। तिथून पुन्हा घेणार तुझेच नाटक पुन्हा घ्या पुन्हा शेवटचे दोन घ्या परत। तुझेच डोळे तुलाच बघती, तुझेच डोळे तुलाच बघती, तुझेच जग तू भरला जगती, तुझेच जग तू भरला जगती, तुझेच नाटक नटवी नटेश्वर, तुझेच नाटक नटवी नटेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर। तुझ्या कृपेची पाखर घालून, तुझ्या कृपेची पाखर घालून, तुझी लेकुरे घे सांभाळून, तुझी लेकुरे घे सांभाळून, हीच प्रार्थना हे मंगल कर, हीच प्रार्थना हे मंगल कर हे शिवशंकर हे महेश्वर हे शिवशंकर हे महेश्वर। खानदेश कवी नागेश मोगलेकरांनी लिहिलेले त्यांना टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करू। नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण आज शाहू छत्रपती नाट्यगृहाच्या प्रांगणात आपण सगळेजण उभे आहोत। आता नुकताच मराठी रंग दिनानिमित्त नटराज पूजनाचा आणि रंगभूमी पूजनाचा कार्यक्रम आटोपून सर्व कलावंत सर्व जे काही कलावंत आहेत नाट्य कलावंत आपल्या धुळे शहरातले एकत्र आलेले आहेत। आजचा जो काही दिवस आहे तो आजचा दिवस 1843 साली विष्णुदास भावेंनी सांगली इथं सीता स्वयंवर नाटकाची सुरुवात केली होती। तो दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर आणि हा 5 नोव्हेंबर जो काही दिवस आहे हाच दिवस रंगभूमी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व रंगकर्मी अतिशय आनंदाने साजरा करत असतात। महानगरपालिकेतून दरवेळेला विनामूल्य असं ते शाहू महाराज नाट्य मंदिर मागायला येतात आणि प्रत्येक नाट्यकर्मी अर्थात आपण सांगितलं की बुवा आज नाटक का येत नाही, नाटक येण्यासाठी इथे जी काही सुखसुविधा पाहिजे ह्या सुखसुविधेचा खर्च हा पेलवणारा नसतो। आणि ज्या वेळेला कोणी नाटक ऑर्गनायझर जे असतात, यापूर्वी पण नाटक झालं, मी 2017 पासून मी ताब्यात घेतलेलं आहे, त्यावेळेला याची जी अवस्था होती ती अतिशय बिकट होती। पण मी व्यावसायिक असून मी व्यवसाय दृष्टिकोनातून ज्यावेळेला मी चालवायला घेतलं आणि ज्यावेळेला लक्षात आलं माझं आलं की त्याचे भाडे जे आहे ते प्रथमतः मी तुम्हाला एक सांगतो की या शाहू महाराज नाट्य मंदिराचे महाराष्ट्रात हे 2 नंबरचं शाहू महाराज नाट्य मंदिर होतं। ज्या वेळेला नाट्यगृह बांधलं गेलं त्यावेळेला नाट्यगृह बांधण्यासाठी अनेक प्रयत्न झाले। उषा मंगेशकर कारणश्री पुरस्कारासाठी आलेल्या होत्या। देवपुकर दादा, अनिल चव्हाण सर, सांस्कृतिक क्षेत्रात पारिजात चव्हाण, तुम्ही, लोकेश, या सर्व लोकांनी आग्रह करून दिदींना इथं आणलं होतं
की लता मंगेशकरांच्या आठवणी आहेत. तर आहे जी सगळ्यांची भावना आहे तीच आमची भावना आहे की या शहरामध्ये जर सरकारी खर्चातून आणि शासनाने दिलेल्या निधीतून नाट्यगृह उभं असेल तर ते या शहरातल्या स्थानिक कलावंतांसाठी हक्काची जागा म्हणून मिळालं पाहिजे. इथे कार्यक्रम झाले पाहिजे, चांगले नाटकं आले पाहिजे, स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विचार गावागावातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण केलेल्या तालुकानिहाय दौऱ्यात बेरोजगारी, विद्यार्थी युवकांचे संरक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न आम्ही हाती घेणार आहेत. केवळ चांगला प्रतिसादच मिळाला नाही तर एकूणच अजितदादांच्या कामाची पद्धत पाहता अनेक युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रभावीपणे लढण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर करीत असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांच्या समवेत शिरपूरचे जिल्हा कार्याध्यक्ष आशिष अहिरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक पातळीवर पक्षाला बळकटी मिळावी म्हणून धुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी युवकांसह पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटून पक्ष संघटनावर सविस्तर चर्चा केली होती. धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, त्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रखर लढा देण्याचं, तसेच बेरोजगारांसह युवतींचा आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न हाताळून त्यांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात मजबूत संघटन असावं म्हणून धुळे जिल्हा व तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, धुळे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अनिल पाटील, जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या संमतीने ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असं सुमित पवार यांनी सांगितलं. नूतन कार्यकारिणीत 4ही तालुकाध्यक्षांसह कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संघटक, सरचिटणीस अशा एकूण 30 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष म्हणून धुळ्याचे सागर देसले, साक्री तालुकाध्यक्ष पवन सुभाष संदानशिव, शिंदखेड्यासाठी कमलाकर नानाभाऊ बागले, तर शिरपूर तालुकाध्यक्ष म्हणून कुबेरसिंग जसवालसिंग जमादार यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अभिजित पुंडलिक भरटे, साक्री शहराध्यक्ष, भरत रवींद्र जाधव दोंडाईचे शहराध्यक्ष, सुमित रवींद्र पाटील शिरपूर शहराध्यक्ष म्हणून काम पाहतील. सज्जन विलास माळी शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष, तर दोंडाईच्या कार्याध्यक्ष म्हणून बापूजी मिस्त्री, शिरपूर तालुका कार्याध्यक्ष म्हणून दुर्गेश मोतीलाल मिस्त्री, तर शिरपूर शहर कार्याध्यक्ष म्हणून मुजीब शेख सलीम शहर कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील. शिरपूर क्षेत्र विधानसभा अध्यक्षपदी अभय युवराज करंकाळ यांची, तर शिंदखेडा विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून रवींद्र नाना देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तब्बल 9 जणांना जबाबदारी देण्यात आली असून त्यात मुकेश गजवल पाटील, अरुण रामदास मराठे, चंद्रकांत जिभाऊ धनगर, गौतम ईश्वर थोरात, प्रतीक माळके, सचिन छोटू सोनवणे, दीपक गिरासे, राकेश शेवाळे, ॲडव्होकेट विवेकानंद पिंपळे यांचा समावेश आहे. जिल्हा सचिव म्हणून 3घांना जबाबदारी देण्यात असून त्यात जयेश पाटील, स्वप्नील मणिराम पाटील, डोंगर जिभाऊ बहिरम यांचा समावेश आहे. 3घी जिल्हा संघटक असून त्यात राजेंद्र विलास मराठे, अश्विन कुमार अनंत खैरनार, कमलेश विजय बेडसे यांचा समावेश आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून मोहसिन शेख सिराजुद्दीन हे काम पाहतील, तर अध्यक्ष कैलास वाघ यांना प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकारी आगामी काळात अजितदादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी जोडून राष्ट्रीय प्रवाहात आणतील असा विश्वास यावेळी सुमित पवार यांनी व्यक्त केला. विद्यार्थी, बेरोजगारी, विद्यार्थी युवकांचे संरक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न आम्ही हाती घेणार आहे. 15 दिवसात प्रकाशित होणार. माझी आपल्या सर्व मित्रकार बांधवांना एक विनंती की नियुक्ती दिलेल्या सर्व युवकांचे नाव आपल्या माध्यमातून हे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या 80 एकरात च्या बाजूला
MIDCला लगत जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे। 15 नोव्हेंबरपासून मध्य प्रदेशातील सिहोर निवासी कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा हे 5 दिवस शिव महापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहेत। या भक्ती पर्वणीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदी काठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवन येथील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिव महापुराण नियोजन समितीतील प्रमुख सदस्य, भाजपाचे माजी शहर तथा जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी शिव महापुराण कथा कार्यक्रमासाठीची रूपरेषा मांडली। हिरे मेडिकल लगतच्या 80 एकर जागेत शिव महापुराण कथेचा भक्तीचा मेळा फुलणार आहे। याच ठिकाणी याआधी महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं। प्रवीण अग्रवाल, विनोद शेठ मित्तल आणि आणखी एकाच्या मालकीची ही जागा आहे। धुळ्याचे माजी पालकमंत्री, शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे यांनी शिव महापुराण कथेसाठी पंडित मिश्रा यांची तारीख उपलब्ध करून दिली। या कथा सोहळ्यासाठी सुमारे 2.5 ते 3 लाख भाविकांची उपस्थिती राहील। त्या दृष्टीने भव्य दिव्य असे मंडप टाकण्यात येतील। पाणी, शौचालयाची व्यवस्था केली जाईल। कथा ऐकण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 हजार भाविक मुक्कामी राहतील। या भाविकांसाठी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्यक्रमाचं नियोजन सोयीचं व्हावं यासाठी अग्रवाल भवन हे मध्यवर्ती कार्यालय राहील। तसेच कथेच्या ठिकाणी देखील एक कार्यालय राहणार आहे। गैरसोय होऊ नये यासाठी 2000 स्वयंसेवकांनी आताच नाव नोंदणी केली आहे। भोजनासह विविध 15 समित्या गठीत करण्यात येत आहेत। कथेची वेळ दुपारी 1 ते 4 ही दररोज राहील। शेवटच्या दिवसाची वेळ आदल्या दिवशी सांगितली जाणार आहे। कथास्थळी 100 स्टॉल लावले जातील। अनेक जण भक्तिभावाने भाविकांसाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था करीत असतात। ते स्वतः हा नाश्ता भाविकांपर्यंत पोहोचवत असताना कथा मंडपातच अन्नाची रिकामी पाकिटे पडून राहतात। अस्वच्छता राहू नये म्हणून ज्यांना भाविकांसाठी काही द्यायचं असेल त्यांनी या स्टॉल्सवरच द्यावं। MIDC मध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे। चेंगराचेंगरीसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी 8 एक्झिट गेट ठेवण्यात आले आहेत। 27 स्क्रीन मंडपात लावण्यात येतील। 100 पैकी 2 स्टॉल्स हे आरोग्य सेवेचे असतील। ज्यांना अन्नदान करायचं असतील त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अनुप अग्रवाल यांनी केलं। खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की पंडित मिश्रा हे अध्यात्म क्षेत्रातील मोठं नाव असून त्यांना मानणारा मोठा भाविक वर्ग आहे। मंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून पंडित मिश्रा यांचा पदस्पर्श धुळ्याच्या भूमीला होत आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धुळेकरांनी एकत्र येऊन हातभार लावावा असं आवाहन खासदार डॉक्टर भामरे यांनी केलं। माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की पंडित मिश्रा यांच्या आयुष्यातील 1 दिवसीय पहिली कथा नंदुरबार येथील हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने झाली। परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग पंडित मिश्रा हे सांगतात। त्यांच्यामुळेच मी नंदुरबारमध्ये 51 छोटे शिव मंदिरं बांधले आहेत। चेतन मंडोरे यांनी धार्मिक महाकथेसाठी तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं। या पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शिव महापुराण कथेसाठी 50 लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली। याआधी अनुप अग्रवाल, चेतन मंडोरे, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाने यांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। या परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली कराडे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, माजी महापौर जयश्री एर्राव, प्रदीप करपे, चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिंदे गटाचे मनोज मोरे, सतीश महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, बाळासाहेब भदाने, चेतन मंडोरे, मायादेवी परदेशी, शीतलकुमार नवले उपस्थित होते। अग्रवाल विश्राम भवन हे असणार आहे। ज्या ठिकाणी आता आपण बसलो आहोत हे मध्यवर्ती कार्यालय हिरे मेडिकल कॉलेजच्या बाजूला MIDCला लगत जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ही कथा आयोजित करण्यात आलेली आहे। कथेला जवळपास 2.5 ते 3 लाख लोक 140 बाय 600 फूटचा जर्मन हँगरचा त्या ठिकाणी डोम टाकण्यात येत आहे।
300 बाय 600चा आजूबाजूला साधा मंडप टाकण्यात येत आहे। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। धुळे जिल्ह्यातील 31 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। त्यातील 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या। यातील शिरपूर तालुक्यातील 2 आणि शिंदखेडा तालुक्यातील 2 ग्रामपंचायती या भाजपकडे गेल्या होत्या, तर साक्री तालुक्यातील 1 ग्रामपंचायत ही काँग्रेसकडे गेली होती। उर्वरित 26 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती। मतदानावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करीत गावाचा कारभारी निवडला असून 80% मतदान झालं होतं। या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा सोमवारी निकाल जाहीर झाला। 31 पैकी 25 जागांवर भाजपाने विजय मिळवला असून अजित पवार गटाने 2 जागांवर तर महाविकास आघाडीने 2 आणि स्थानिक विकास आघाडीने 2 जागांवर विजय प्राप्त केला आहे। विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला। यावेळी मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।